रामकृष्ण हरी. विठ्ठल वाईफ प्रस्तुत करत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संपूर्ण जीवनकथेचा भाग 5. या भागात आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा. ब्रह्मगिरी पर्वतावर महायोगी संत गहिनीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर संत निवृत्तीनाथ आपल्या भावंडाकडे परत येतात. त्या दिव्य भेटीनंतर त्यांच्यामध्ये झालेला आध्यात्मिक बदल, ज्ञानेश्वरांशी झालेली भावनिक पुनर्भेट आणि गुरु शिष्य परंपरेची सुरुवात हा या भागाचा मुख्य विषय आहे. याच भागात संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना गुरुमंत्र देतात आणि त्यांच्या जीवनाला आध्यात्मिक दिशा मिळते. पुढे हाच ज्ञानाचा दीप संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशमान करणार होता. जय जय रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांनो, विठ्ठल वाईब्समध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील आणखी एका अद्भुत अध्यायात प्रवेश करणार आहोत. पण त्याआधी मागील भागात काय घडलं याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. मागील भागात आपण ऐकलो की आईवडिलांच्या त्यागानंतर चारही भावंडांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई ही चार निष्पाप लेकरं आता पूर्णपणे एकटी पडली होती. समाजाने त्यांना आधीच नाकारलं होतं आणि आता आईवडिलांची सावलीही त्यांच्या डोक्यावर उरली नव्हती. अशा कठीण प्रसंगात मोठे बंधू संत निवृत्तीनाथ आपल्या भावंडाचा आधार बनले. वयाने लहान असूनही त्यांनी आईवडिलांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांनी आपल्या भावंडांना धीर दिला, विठ्ठलावरचा विश्वास दृढ ठेवला. संकटामध्येही श्रद्धेचा मार्ग सोडला नाही. काळ पुढे सरकत गेला आणि चारही भावंडांनी भगवान त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आणि ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पायात चपला नव्हत्या, हातात संपत्ती नव्हती, पण हृदयात विठ्ठलावरचा अढळ विश्वास होता. अनेक दिवसांच्या पायी प्रवासानंतर ते ब्रह्मगिरीच्या पवित्र भूमीवर पोहोचले. परंतु नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. प्रदक्षिणा करत असताना अचानक जंगलात वाघाची डरकाळी घुमली. त्या गोंधळात चारही भावंडे एकमेकांपासून वेगळी झाली. संत निवृत्तीनाथ जंगलात भरकटले, पण हा केवळ अपघात नव्हता, तो ईश्वराने आखलेला मार्ग होता. जंगलाच्या गाभाऱ्यात त्यांना एका दिव्य गुहेत महान नाथ योगी संत गहिनीनाथ यांचे दर्शन झाले. गहिनीनाथांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि सांगितले की तू येथे योगायोगाने आलेला नाहीयेस, ईश्वराने तुला एका महान कार्यासाठी निवडलं आहे. त्यांनी निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली, योग, ध्यान आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला आणि एक अत्यंत महत्त्वाची आज्ञा दिली. तुझा धाकटा भाऊ ज्ञानदेव हा सामान्य बालक नाही, त्याच्या माध्यमातून भविष्यात ज्ञानाचा महासागर वाहणार आहे. तू त्याचा गुरु होशील आणि त्याला योग्य मार्ग दाखवशील. या गुरुकृपेने निवृत्तीनाथांचे संपूर्ण आयुष्य बदलले. जंगलात हरवलेला एक लहान मुलगा आता आत्मज्ञानाने प्रकाशित झालेला साधक बनून आपल्या भावंडाकडे परतण्यास निघाला. वारकरी बांधवांनो, याच क्षणापासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात सुरू होतो एका नवा अध्यायाचा. गुरु आणि शिष्य यांच्यातील दिव्य नातं आता आकार घेत होतं. निवृत्तीनाथ आपल्या धाकट्या भावाला कोणता गुरुमंत्र देणार, ज्ञानदेवांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कशी होणार आणि पुढे ते पैठणला का जाणार, चला तर मग सुरू करूया पुढील भागास. ब्रह्मगिरीच्या त्या पवित्र पर्वतावर महायोगी संत गहिनीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतल्यावर निवृत्तीनाथ आता पूर्वीचे राहिले नव्हते. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज आलं होतं. चेहऱ्यावर अद्भुत शांतता होती. मनातील भीती, दुःख आणि संभ्रम नाहीसा झाला होता. गुरुकृपेने त्यांना स्वतःच्या जीवनाचा उद्देश सापडला होता. गहिनीनाथांनी निरोप देताना त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, निवृत्ती, आता तुझं कार्य सुरू होत आहे. तुझा धाकटा भाऊ ज्ञानदेव हा सामान्य बालक नाही, त्याच्यामध्ये ईश्वराने ज्ञानाचा अथांग सागर भरला आहे. पण त्या ज्ञानाला योग्य दिशा देण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आजपासून तू केवळ त्याचा मोठा भाऊ नाहीस, तू त्याचा गुरु आहेस. हे शब्द निवृत्तीनाथांच्या हृदयात कायमचे कोरले गेले. त्यांनी गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते दुःखाचे नव्हते, ते होते कृतज्ञतेचे. कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना वाटलं, आता मी एकटा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी निवृत्तीनाथ गुहेतून बाहेर पडले. डोंगरावरून खाली उतरताना त्यांच्या मनात एकच विचार होता,
माझी भावंडं माझी वाट पाहत असतील. इकडे ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई रात्रभर झोपले नव्हते. मुक्ताई तर प्रत्येक क्षणी रडत होती. ती वारंवार विचारत होती, दादा परत येतील ना? ज्ञानदेव बाहेरून शांत दिसत होते, पण त्यांच्या मनातही असंख्य प्रश्न होते. सोपानदेव डोंगराकडे पाहत बसले होते. अचानक दूरवरून एक परिचित आकृती दिसू लागली. ज्ञानदेव उठून उभे राहिले. त्यांनी नीट पाहिलं आणि आनंदाने ओरडले, दादा आले. क्षणात तिन्ही भावंड धावत निवृत्तीनाथांकडे गेली. मुक्ताईने त्यांना घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती रडतच म्हणाली, दादा आम्हाला सोडून जाऊ नका. निवृत्तीनाथांनी तिला जवळ घेतलं. सोपानच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि ज्ञानदेवाकडे पाहिलं. त्या नजरेत मोठ्या भावाचं प्रेम होतं, पण त्यासोबत एका गुरुची करुणाही होती. त्या रात्री ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी चारही भावंड एका झाडाखाली बसली होती. आकाशात असंख्य तारे चमकत होते. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. निवृत्तीनाथ काही वेळ ध्यानस्थ बसले. मग त्यांनी ज्ञानदेवांना आपल्या जवळ बोलावलं. ज्ञानदेव नम्रपणे त्यांच्यासमोर बसले. त्यांनी मोठ्या भावाच्या डोळ्यात पाहिलं. आज त्यांना त्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होतं. एक विलक्षण तेज, एक अवर्णनीय शांतता आणि असीम करुणा. निवृत्तीनाथांनी हळू आवाजात विचारलं, ज्ञाना, तुला ईश्वराला पाहायचं आहे का? ज्ञानदेवांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं, दादा, माझं संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठीच आहे. निवृत्तीनाथ स्मितहास्य करत म्हणाले, मग आजपासून तुझा जन्म नव्याने होईल. वारकरी परंपरेनुसार याच काळात निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांनी गुरुमंत्र दिला, योग, ध्यान आणि आत्मज्ञानाचा मार्ग समजावून सांगितला. पण त्यांनी फक्त मंत्र दिला नाही, तर जीवनाचा अर्थ शिकवला. ते म्हणाले, ज्ञान पुस्तकात नसतं, ते अनुभवात असतं. ईश्वर मंदिरातच नसतो, तो तर प्रत्येक सजीवामध्ये असतो. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी या सगळ्यांच्या पलीकडे जो परमात्मा आहे, त्याला जाणणं म्हणजेच खरं ज्ञान. ज्ञानदेव प्रत्येक शब्द मनात साठवत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं. त्या क्षणी मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ या नात्याला एक नवं रूप मिळालं. ते झालं गुरु आणि शिष्य. त्या दिवसापासून चारही भावंडाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. पहाटे सूर्योदयापूर्वी उठणं, इंद्रायणीचं स्मरण, ध्यान, योगाभ्यास, नामस्मरण आणि गुरूंचं चिंतन हा त्यांचा रोजचा नियम झाला. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना सांगत, मन शांत असेल तरच परमात्म्याचा आवाज ऐकू येतो. ज्ञानदेव तासनतास ध्यान करत बसत. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज दिवसेंदिवस वाढत होतं. गावातील काही लोक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. अजूनही समाजाने त्यांना स्वीकारलं नव्हतं, पण परमेश्वरांनी त्यांना आपल्या कार्यासाठी तयार करायला सुरुवात केली होती. वारकरी बांधवांनो, गुरुकृपेने ज्ञानदेवाचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला होता, पण समाजाचा अन्याय अजून संपलेला नव्हता. चारही भावंडांना समाजात स्थान मिळवण्यासाठी आता एका मोठ्या विद्वत्तेच्या केंद्रावर जावं लागणार होतं, पैठण. तेथे होणार होती विद्वान ब्राह्मणाशी भेट, त्यांच्या ज्ञानाची परीक्षा आणि पुढे घडणार होता इतिहासातील सर्वात प्रसिद्ध प्रसंग, रेड्याच्या मुखातून वेद वदवण्याची अद्भुत घटना. हा रोमांचक अध्याय आपण पाहूया एपिसोड 15 भाग 5 मध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि अशाच संतकथेसाठी ऐकत रहा. रामकृष्ण हरी.